सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या काळात पुस्तकं वाचणं कमी झालंय. आता वाचन हे स्मार्टफोनवर केलं जातं, पण यावर घालवलेला स्क्रीन टाइम पुस्तकांची जागा कधीच घेऊ शकत नाही. पुस्तकं वाचल्याने आपल्याला आनंद आणि मानसिक समाधान मिळतं. पुस्तकं वाचण्याचे असे अनेक फायदे आहेत, पण आपण याकडे दुर्लक्ष करून स्क्रीनवर अधिक वेळ घालवतो. त्यामुळे लठ्ठपणा, विसराळूपणा, दृष्टीदोष, शारीरिक मानसिक व्याधींचा सामना आपण स्क्रीनवर अधिक वेळ घालवल्यामुळे होत असतो, आणि हे सगळं खूप धोकादायक आहे. त्यामुळे हा पुस्तक वाचण्याचा छंद आपल्याला मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगलं ठेवण्यास कशा प्रकारे मदत करतं, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. तेव्हा श्रोते हो, आज आपण ऐकूया पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार विजेत्या मंजिरी जोशी वैद्य यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे नेहा खरे यांनी. पुस्तकं ही माणसाला समृद्ध करतात, आपले विचार अधिक प्रगल्भ होण्यासाठी मदत करतात. वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही आपल्याला पुस्तकातून मिळत असते, आणि म्हणूनच वाचाल तर वाचाल असं आपल्याकडे पूर्वापार म्हटलं जातं. आजकाल मात्र या वाचनालाच एक आव्हान निर्माण झालंय. वाचनाला म्हणण्यापेक्षा पुस्तकांना आव्हान निर्माण झालंय. आजकाल संगणक, मोबाईल ह्या गोष्टी इतक्या जवळ आलेल्या आहेत की त्यामुळे पुस्तकांपासून माणसं काहीशी दुरावत आहेत. या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या आयुष्याची 40 वर्ष ही ग्रंथालय सेवेमध्ये व्यतीत करणाऱ्या मंजिरी अनिल वैद्य यांना आज आपण आमंत्रित केलंय. मंजिरीताई, नमस्कार. नमस्कार. विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघामध्ये ग्रंथपाल म्हणून त्या कार्यरत आहेत. ग्रंथविषयक, वाचन, संस्कृती विषयक वेगवेगळ्या चर्चासत्रातून, कार्यशाळातून त्यांचा सहभाग असतो. ग्रंथालयात असणाऱ्या पुस्तकांवर लिहिलेल्या शेरेबाजीवर अनोखं प्रदर्शन भरवण्याची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. जुन्या लेखकांची नव्याने ओळख या नावाने दर आठवड्याला काळाच्या ओघात न वाचल्या जाणाऱ्या लेखकांच्या साहित्याचं प्रदर्शनही त्यांनी भरवलेलं आहे, आणि वेगवेगळ्या ग्रंथालयांना मार्गदर्शन सुद्धा मंजिरीताई करत असतात. 4 दशकांचा त्यांचा हा दीर्घ अनुभव आणि त्यांच्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने ग्रंथमित्र या पुरस्काराने अलीकडेच त्यांना गौरवलंय. मंजिरीताई, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आणि हा पुरस्कार मिळाला त्याचा आनंद किती मोठा आहे, आणि याची नोंद कोणी कोणी घेतली त्याविषयी सांगा. सगळ्यात आधी आकाशवाणी केंद्राचंच मी आभार मानीन, कारण त्यांनी पहिली मोठी अशी नोंद घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी ज्या संस्थेत लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेत काम करते, त्यांनी माझ्या या कामाची दखल घेतली आणि ते नेहमीच घेत असतात. त्याच्यानंतर पार्ल्याचीच शाखा आहे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची, त्यांनी माझा या निमित्ताने जाहीर सत्कार केला. नंतर मोहन आपटे सरांच्या जनसेवा समितीनेही माझा सत्कार केला. जेवढ्या लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत ही बातमी पोचली, त्या सगळ्या असंख्य सभासद वाचकांनी माझं खूप कौतुक केलं, अभिनंदन केलं. खूप आनंद आणि समाधान देणारा, प्रचंड खूप समाधान देणारा क्षण आहे हा. पुस्तकांच्या क्षेत्रामध्ये निरलसपणे अशा प्रकारे काम करत राहणं, तर हे खूप आनंदाचं आहे, हे नक्कीच. पण वाचनालयामध्ये काम केल्याने स्वतःमध्ये सुद्धा काही बदल झाले असतील, त्याविषयी काय सांगाल? आता एक तर आमची लायब्ररी ही पब्लिक लायब्ररी म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय. सार्वजनिक ग्रंथालयात रोज नवीन नवीन वाचक येत असतात. रोज वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना वाचनासाठी पुस्तकं हवी असतात. कसं असतं की आपण ज्या क्षेत्रात काम करायला लागतो तिथे असा अनुभव नसतोच. हळूहळू मी त्या अनुभवाने घडत गेले असं म्हणता येईल. कारण सुरुवातीला असं झालं की लायब्ररीत काय काम असणार आहे, पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं. ज्या दिवशी मी लागले लायब्ररीत पहिल्यांदा, तो सगळा आठवडा माझा फक्त देणं आणि घेणं, काय तर पुस्तकं द्यायची आणि पुस्तकं घ्यायची. मग हळू साली आणि कशा जोडल्या गेल्यात ह्या ग्रंथालयाशी ते आधी सांगा. मी 1984 साली जोडले गेले आणि सहज सभासद व्हायचं म्हणून त्या लायब्ररीत गेले आणि तिकडचीच झाले. असं झालं. सुट्टीसाठी म्हणून सुरू करायला गेले लायब्ररी, की चला सुट्टीचा वेळ सत्कारणी लावूया. वाचनाची आवड होतीच. आई शिक्षिका असल्यामुळे शाळेतून पुस्तक मिळायची, तेवढी पुरे नाही पडायची. मग आम्ही बहिणी एक पुस्तक आम्ही दोघी मिळून वाटून वाचायचो.
मग म्हटलं चला लायब्ररीज लावूया म्हणून तिकडे गेले. तर तिकडच्या ग्रंथपालांनी विचारलं की तू काय करणार आहेस. तर म्हटलं सुट्टी आहे मला सध्या, तर मग इथे काम करशील का. आणि ठीक आहे म्हटलं करीन काम. तोपर्यंत असं काही माहिती नव्हतं काय असतं पुस्तकं द्यायचं घ्यायचं एवढंच काम मला वाटत होतं. आणि पहिले 2 आठवडे तर देणं घेणं असं केल्यानंतर तिकडच्या ग्रंथपालांनी मला एक वेगळंच काम दिलं. आपल्याकडे ग्रंथालयांमध्ये कॉलेजच्या पण ग्रंथालयांमध्ये कार्ड असतात, कार्ड इंडेक्स असतं. त्याच्यात पुस्तकाच्या नावाप्रमाणे एक कार्ड असतं, लेखकाच्या नावाप्रमाणे असं आणि प्रकाशकाच्या नावाप्रमाणे. त्या कार्डांना बाराखडीप्रमाणे लावायचं हे काम मला दिलेलं होतं. ती सगळी मिक्स होती कार्ड. पत्त्याचा डाव लावतो तसं मी ती कार्ड अशी आधी पहिल्यांदा वेगळी वेगळी केली की लेखक एकत्र केले, मग ते बाराखडीप्रमाणे लावले. त्याच्यानंतर पुस्तकाची नावं असलेली कार्ड होती ती बाराखडीप्रमाणे लावून ती त्या कार्ड इंडेक्समध्ये लावणं हे खूप वेगळंच काम होतं माझ्यासाठी. त्याच्यानंतर वेळ झाली सभासदांची की काउंटरवरती उभं राहायचं. हळूहळू काय झालं की सभासद एखाद्या पुस्तकाची मागणी करायला लागली, तर ते पुस्तक आपल्याकडे आहे का नाही ते बघायचं असेल तर पुन्हा कार्डांचाच उपयोग करायचा. तेव्हा काही कॉम्प्युटर नव्हते. बरोबर. आणि त्या कार्डांचा उपयोग करून त्याच्यात आहे का नाही आणि ते पुस्तक कुठल्या नंबरवरती आहे रॅकवरती, मग रॅकवरती जाऊन ते बघायचं. ते तिथे नाही मिळालं तर ते वाचायला गेले की नाही ते बघायचं. म्हणजे ही प्रोसेस असते सगळी. आणि नाहीच मिळालं तर ते कुठे कुठे शोधू शकतो आपण हेही बघायचं. ते हळूहळू मला कळत गेलं. ह्याच्या व्यतिरिक्त ते पुस्तक रद्द झाले म्हणजे काय, ही एक आमची लायब्ररीत काम करतानातली भाषा आहे की ते रद्द झाले पुस्तक. रद्द झाले म्हणजे काय तर मला आधी कळलं नाही. मग बघितलं तर कादंबरी असेल तर त्याची सुरुवात नाहीये, शेवट नाहीये, किंवा मधली पानं खराब झालेली आहेत, किंवा मधला बंच कोणीतरी काढून नेलेला असतो. मग त्याच्यामुळे त्याचं हे लागत नाही, लिंक लागत नाही, संदर्भ लागत नाही. तर अशी पुस्तकं आम्ही वितरणातून काढतो आणि ती काढून त्याची वेगळी नोंद करायची असते. त्याचं एक रजिस्टर असतं वेगळं. शिवाय ज्याच्यात आपण पुस्तकं नोंदवतो तिथे आपल्याला ते कोणत्या साली रद्द केलेले आहे त्याचीही नोंद करायला लागते. म्हणजे ही खूप बारीक सारीक कामं असतात. म्हणजे हे सगळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला प्रत्यक्ष वाचनालयात हे असं उमेदवारी करायला गेलात आणि त्याच्यात शिकत गेलात. याच्यातूनच मला हळूहळू कळायला लागले की न संपणारं काम हे लायब्ररीचं असतं असं मला वाटतं. बरोबर. आणि त्यावेळेला तर हे सगळं प्रत्यक्ष हाती करायचं काम. हो, सगळं डोक्यात ठेवायच्या नोंदी आणि हाताने करायचं. आता कसं कम्प्युटरमध्ये आपल्याला पटकन पाहता येतं, तशी सुविधा अर्थातच नव्हती. पण मग अशा प्रकारचं हे काम केल्याने तुमची स्वतःची वाचनाची भूक भागली का, आणखी काय काय तुमच्या व्यक्तिमत्वात सुद्धा काही बदल घडत गेले का? हो, वाचनाची भूक भागली. म्हणजे मी जेव्हा लायब्ररीत काम करायला लागले तेव्हा अनेक विषय, क्लासिफिकेशन तर मुख्य विषय आहेच. आपण कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, ललित लेख हे जे विषय आहेत ना ते मला मी तिथे काम करायला लागल्यानंतर समजलेले. वर्गीकरण जे वर्गीकरणात जसं येतं तसं, लघुकथा काय, समीक्षा काय, हे मी हळूहळू शिकत गेले तिथे. आणि त्या वयानुसार मला फक्त कथा कादंबऱ्या आवडत असेल तर मी हळूहळू चरित्रही वाचायला लागले. व्यक्तिचित्रण, नंतर ललित लेख, नंतर काही काही बायकांचे जुन्या सरोजिनी शारंगपाणींचं चरित्र मी त्यात, आत्मचरित्र त्याच काळात वाचलं, शीलवती केतकरांचं. असं त्यावेळेला मला अरे हा तर समुद्र आहे आणि त्याच्यातून डोळे मिटून एखादं पुस्तक घ्यावं आणि वाचायला लागावं असं त्यावेळेला वाटलं की अरे आपल्याला खूप पुस्तकं वाचायला मिळतील. सुरुवातीचा काळ असा होता की मी दिवसाला एक पुस्तक वाचून काढायचं, जरी मी लायब्ररीत काम करत असले तरी. पण तेव्हा काही जबाबदाऱ्या नव्हत्या माझ्याकडे म्हणून असेल कदाचित. म्हणजे असिस्टंट म्हणून त्यावेळेला असाल तुम्ही त्या. त्याच्यामुळे आजचं काम झालं, घरी गेलं, एक पुस्तक उघडलं की ते संपेपर्यंत खाली ठेवायचं नाही. असं होतं की घरी जबाबदारी नव्हती, ग्रंथालयातही जबाबदारी नव्हती. त्याच्यामुळे मी सुरुवातीला भरपूर वाचन केलं. त्याच्यामुळे मला खूप कितीतरी गोष्टी, मी त्यावेळेला कुठल्याही विद्यापीठामध्ये समजा एखादा सिलेबस प्रमाणे काही पुस्तक असेल तर ती काढून आम्ही मुद्दामून वेगळी बाजूला ठेवायचो, कारण ती पटकन लागायची मुलांना, विद्यार्थ्यांना लागायची. मग ती पुन्हा जागेवरून शोधायची किंवा कोणी सहज म्हणून वाचायला घेऊन गेलं तर ते पुन्हा 15 दिवस येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती मुद्दामून वेगळी ठेवायचो. असे हे सगळं मी हळूहळू अनुभवाने शिकत गेले. बरोबर. वाचनाची भूक एकीकडे तुमची त्या काळात भागत होती, त्याचबरोबर तुमच्या रोजच्या दिनक्रमात सुद्धा काही बदल घडले का, किंवा नकळतपणे काही संस्कार ह्याचे होत गेले का? नक्कीच झाले. तेव्हा असं होतं की लायब्ररीत अनेक वेगवेगळ्या स्वभावाची माणसं यायची, वाचन वेगवेगळ्या प्रकारचं असणारी माणसं यायची. ग्रंथालयातल्या पुस्तकांचे वेगवेगळे विषय त्यांच्यामुळेच पहिल्यांदा समजलेले आहे. कसं आहे की आपण
एका सुरक्षित वातावरणात असतो आधी, नोकरीला लागायच्या आधी. पण तिथे जायला लागल्यानंतर मला आपण 4 लोकांशी कसं बोलायचं, रागावर कंट्रोल, म्हणजे तेव्हा काही राग असा काही नाही, पण तरी सुद्धा शांतपणे सांगायचं. कारण कसं होतं की एखादं पुस्तक एखाद्या सभासदांनी मागितलं आणि आपल्याला नाही ते लगेच देता आलं तर त्यांच्या इतकाच आपलाही हिरमोड होतोच, नाही म्हटलं तरी. पण समजा ते अजून 15 दिवसांनी येणारं पुस्तक 20 दिवस आलं नाही, तर त्याच्यासाठी काय, तर त्या ज्यांच्याकडे असेल त्यांना फोन करून सांगायचं की बाबा लवकर पुस्तक द्या परत, एकाना हवंय किंवा काय, हे आपल्याकडून तत्परतेने व्हायला पाहिजे, हे शांतपणे. कारण समोरच्या सभासदाला जर त्या पुस्तकाची लवकर हवं असेल, त्याची गरज लवकरची असेल, तर आपण ते देणं महत्वाचे, पण नसेल तर त्याला तो चिडू शकतो. पण आपण तितके शांतपणे त्याला उत्तर द्यायला, त्यांना पटेल असं उत्तर, आणि ते सुद्धा तसं द्यायला आम्ही तिकडे शिकले. आणि इव्हन हसत खेळत किंवा टीमवर्कनी जे काय काम होतं ना, ते आरडाओरडी करून वगैरे होत नाही. आता तुमच्या ह्या विलेपार्ल्यातल्या ग्रंथालयाचं एकूण स्वरूप म्हणजे किती पुस्तकं आणि किती मोठा व्याप आहे, त्याचा थोडासा अंदाज आम्हाला द्या. आमची अवर्गाची लायब्ररीचं नाव आहे श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथ संग्रहालय. ही पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघ ही 100 वर्ष जुनी संस्था आहे, त्याची ही एक शाखा आहे. आणि आमच्या ग्रंथालयात जवळजवळ 80,000च्या वर पुस्तक आहेत, 3,000च्या वर वाचक आहेत, 400 बालवाचक आहेत. आणि आमचं ग्रंथालय हे मुक्तद्वार पद्धतीचं आहे, ओपन ऍक्सेस आहे. म्हणजे कोणी या रॅकमध्ये जा, आपल्याला आवडीच्या विषयाच्या पुस्तकांमध्ये बसा, रमा, वाचा, चाळा, असं सगळं करता येतं. काही पुस्तकं कपाटात असली तरी नुसती आम्ही कोंडून कपाटात ठेवत नाही, ती सुद्धा वाचायला देतो आम्ही. काही निमित्ताने आम्ही सतत प्रदर्शनं आमची पुस्तकांची भरवली जातात. वेगवेगळे उपक्रम लायब्ररीच्या वतीने, आपल्या ग्रंथालयाच्या वतीने राबवले जात असतीलच की वाचकांना आकृष्ट करण्यासाठी. या व्यतिरिक्त तुमच्याकडे पु ल देशपांडे यांच्या छायाचित्रांचं सुद्धा फार समृद्ध असं दालन आहे आणि हे लायब्ररीचं मोठं वैभव आहे असं म्हणायला हवं. त्याविषयी सांगा ना. पुलंच्या 75च्या वेळेलाच हे दालन उघडलं गेलंय. पु ल गौरव दर्शन असं त्याचं नाव आहे. आणि पुलंना त्यावेळेपर्यंत किंवा त्याच्याही नंतर जे जे पुरस्कार मिळालेले आहेत ते सगळे त्यांनी तिथे टिळक मंदिराला किंवा संस्थेला अर्पण करून तिथे त्याचं एक प्रदर्शन छोटेखानी भरवलेलं आहे. पुलंची अनेक छायाचित्र आहेत वेगवेगळ्या मूड्स मधली. ते बघताना आपल्या बरोबर पुल आहेत असं वाटेल, इतकी सुंदर छायाचित्र आहेत तिथे. सगळ्यांनी एकदा जरूर बघायला यावं. पुलंच्या 75च्या निमित्तानेच आदल्या दिवशी आमच्याकडे पुलं आणि सुनीताबाई आल्या होत्या आणि त्यांनी त्या पु ल गौरव दर्शनाचंही काम पाहिलं आणि मग ग्रंथालयात आले. ते ग्रंथालयात बघितलं आणि त्याच वेळेला आहे मनोहर तरी हे सुनीताबाईंचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं. आणि त्या आल्या म्हणून आमच्याकडे एक पद्धत आहे की एखादा लेखक आलाय आपल्याकडे तर त्यांच्या पुस्तकावरती त्यांची स्वाक्षरी घ्यायची. तर त्या स्वाक्षरी करत असताना विचारलं की हे वाचतात का ग माझं पुस्तक? तर आमच्याकडून आम्ही सांगितलं की हो, तर तुमच्या पुस्तकाला 70 क्लेम आहेत आत्ता. आणि तुमच्या पुस्तकाच्या 7 प्रती आमच्याकडे आहेत. अरे वा. तर पुलं शेजारीच उभे होते. तर ते म्हणाले, हे तू माझ्या समोर काय सांगतेस? तर म्हटलं हो, तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या 7-7, 8-8 कॉपीज आहेत आणि त्या सतत वाचायला जातात. मग म्हणाले बरं आहे. तो आमच्यासाठी खूप आनंदाचा होता क्षण आणि आम्ही भाग्यवान आहोत कारण त्याच दिवशी रात्री आमची त्यांच्याबरोबर एक गप्पा गोष्टींचा आमचा कार्यक्रम ठरवला होता. म्हणजे कार्यकर्ते आणि कर्मचारी. रात्री आम्ही मोकळ्या मैदानात बसून भाजी, भाकरी, पिठलं, भात असा मेनू होता आणि गप्पा मारत होते पुलं. वा. आणि इतकं कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो सगळेजण. खूप छान किस्से, काय काय गोष्टी सांगितल्या त्यांनी. एकतर तुम्ही सांगितलात तसा मराठमोळा मेनू जेवणाचा त्या ठिकाणी होता आणि त्याही पेक्षा पुलंची गप्पा ही मेजवानी झाली असेल तुमच्या सगळ्यांसाठी. ती महत्वाची होती. हो. असे अनेक लेखक टिळक मंदिराच्या आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले असतील, त्याच्या काही आठवणी आम्हाला सांगा ना. आता आमच्या ग्रंथालयाचे अध्यक्ष म्हणून फिरोज रानडे होते, प्रतिभाताई रानडे होत्या, अच्युत गोडबोले होते, त्याच्यानंतर विषम चौघुले होते. हे सगळे आम्हाला अध्यक्ष लाभलेले. त्याच्यामुळे आमचं त्या निमित्ताने ग्रंथालय अगदी समृद्ध झालं सगळ्याच दृष्टीने. आणि रवींद्र पिंगे यायचे. नंतर वाऱ्यावरची वरातमध्ये तबला वाजवायचे जे झावबा, ते यायचे. त्यांच्याशी तर माझं अगदी मुलीचं आणि वडिलांचं नातं असेल असं नातं होतं.
होतं ते आमच्या घरी यायचे. बरं. त्याच्यानंतर लेखक विज बोरकर. बोरकरांची तर एक अशी आठवण आहे की आता येत नाही तसे वय झाल्यामुळे, पण नेहमी म्हणायचे की मंजिरी ह्या वेळेला आता मी लायब्ररी बंद करणार आहे, आता मला जमत नाही, झेपत नाही वाचन करायला आणि इतके लांबून यायला. तर त्याच वेळेला माझ्याकडे एक 25-30 नवीन इंग्लिश पुस्तकं आलेली असायची आणि थांबा जरा ही पुस्तकं बघा असं म्हटल्यानंतर ते बघायचे आणि जाता जाता म्हणायचे माझं वय ह्या पुस्तकांनी 10 वर्षांनी कमी झालं, आता मी पुढच्या 6 महिन्यांची वर्गणी भरून टाकतो असं म्हणायचे नेहमी ते. त्याच्यानंतर मृदुला जोशी, राम जोशींच्या वहिनी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी, त्यांच्यावर त्या चरित्र लिहित होत्या. त्यांची काही माहिती गोळा करायला त्या यायच्या लायब्ररीत. आणि असंच एकदा पुस्तक लावताना राम जोशींवरतीच एक लेख मिळाला छोटेखानी, जो नजरेतून त्यांच्या कदाचित सुटला असेल. त्यांना तो स्कॅन करून पाठवल्यावरती त्यांना खूप आनंद झाला की एक वेगळी माहिती मिळाली. आणि गंमत म्हणजे एका देणगी पुस्तकातून राम जोशींच्या हस्ताक्षरातलं एक पत्र पण मिळालं मला. तेही मी त्यांना दाखवलं की हे त्यांचंच आहे ना. एकदा विचारून घेतलं, खात्री करून घेतल्यावर त्यांना एवढा आनंद झाला. मला म्हणाल्या की हे अक्षर मी कधी विसरू शकणार नाही. खूप आनंद झाला होता त्याचा की हे असंही आपल्याला मिळू शकतं काहीतरी पटकन. आम्हाला काही वाचकांकडून जुनी पुस्तकं येतात तर सहज चालता चालता आम्हाला अनेक गोष्टी मिळून गेलेल्या आहेत. त्याच्यात मुख्य सांगायचं आनंदाची गोष्ट अशी आहे की मला शांताबाई शेळकेंच्या हस्ताक्षरातली कविता मिळाली. ती मिळाली. त्याच्यानंतर जुनी ट्रामची तिकीटं, बेस्टची जुनी तिकीटं. त्याच्यानंतर एक डायरी मिळाली, छोटी डायरीचं पान, त्याच्यात एक जमा खर्च लिहिलेला आहे. त्याच्यात 16 रुपयाची पातळ आहेत. त्याच्यानंतर कोळसे, नंतर तूप, तेल याचा खर्च लिहिलेला आहे. त्याच्यानंतर एक वाण्याचं बिल आहे. त्याच्यात सुद्धा जवळजवळ ते 70 वर्षापूर्वीचं वाण्याचं बिल आहे. असं हातीच लिहिलेलं आहे, पण ती मी सगळी जपून ठेवलेली आहेत. माहिती नाही, मी लायब्ररीत आहे म्हणून मी एखादी गोष्ट जपून ठेवावी असं वाटलं जाणं हे तितकंच महत्वाचं आहे म्हणून असेल कदाचित, पण ह्या सगळ्या गोष्टी मी जपून ठेवलेल्या आहेत. म्हणजे पुस्तकातली खूण ही अशा प्रकारे हो. एक नेपाळची नोटही मिळाली आहे चलनातली. तर अशा गमती जमती घडत असतात. त्याच्यातच राम जोशींचंही पत्र मला मिळालं. विज बोरकरांची त्यांच्या हस्ताक्षरातली कविता आहे ती पण मिळाली. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी एक दुर्मिळ अनमोल ठेवा आहे. आणि हे असे अनुभव असे कायमचे मनामध्ये राहतात नाही का, स्मरणात राहतात सदैव असं म्हणता येईल. वाचकांचे सुद्धा वेगवेगळे अनुभव असतील आलेले की म्हणजे काही वेळेला एखादं पुस्तक मिळालं नाही तर त्यांची नापसंती सुद्धा कधी स्वीकारावी लागली असेल किंवा कोणीतरी फटकून सुद्धा कधी बोलतं, तर काही वेळेला छान नाळ जुळते. अगदी तर नवनातं निर्माण होतं. हो, माझं तर इतक्या वर्षांमध्ये खूप अनेकांशी नातं निर्माण झालेलं आहे, मैत्रीचं नातं निर्माण झालेलं आहे. कसं असतं, जसं आयुर्वेदात नाडी परीक्षेला महत्व आहे तसं सभासदांच्या किंवा आमच्या वाचकांच्या वाचनाची गोडी कशात आहे हे जर एकदा समजलं ना तर ते एका नाडी परीक्षेपेक्षा काही वेगळं नसतं. एखादं पुस्तक आलं की ते त्यांच्याकरता बाजूला ठेवणं, पण हेच त्याच वेळेला दुसऱ्या सभासदांनी बघणं की हा तू ते त्याच्याकरता बाजूला ठेवलेस, मला नाही दिलंस, म्हणजे थोडीशी पोटदुखी असते त्याच्यात. कसं होतं की हे लक्षात ठेवलंच जातं सहजपणे. आता एक जण रामदास स्वामींच्या साहित्यावरती अभ्यास करतायत, तर मला जुना अंक मिळाला, खूप 50 वर्ष जुना अंक मिळाला, त्याला खूप आवडला, तो दाखवला, अगदी फाटलेला होता पण तरी सुद्धा त्याचं महत्व काही कमी होत नाही. तसंच आणखीन पण त्यांच्याविषयी काही 2-3 नवीन पुस्तकं आली होती जी आमच्याकडे लायब्ररीत नव्हती, ती मी मुद्दामून बाजूला ठेवली होती की त्यांना आधी बघू देत मगच आपण ती लायब्ररीत रजिस्टरवरती त्याची नोंद करायची. तर त्यांना ती एकदम सगळं साहित्य मिळाल्यानंतर कोण आनंद झाला मला अगदी. आणि मला म्हणाले आता मी महिनाभर येणार नाही, हे सगळं मी माझ्या समोर ठेवणार आहे आणि मी अभ्यास करणार आहे त्याचा त्यांना एवढा आनंद झाला की पुढच्या वेळेला त्यांनी मला सुका मेव्याचं पाकिट आणून दिलं. असं खूप काही काही गोष्टी असतात. ग्रंथालयाचा हा एक मोठा उपयोग आहे की जसं साहित्यातून रंजन होतं माणसाचं, त्याचप्रमाणे साहित्य हे आपल्याला माहिती आणि ज्ञानही देत असतं आणि नवीन काही करण्यासाठी जे जुने संदर्भ आपल्याला लागतात ते सुद्धा वाचनालयातून
मिळत असतात. असं काही घडलंय का की एखादं दुर्मिळ पुस्तक कुणाला शोधून देण्यासाठी खूप आटापिटा करायला लागलाय? असं होतं बऱ्याचदा, पण कसं होतं की आपल्याकडे लायब्ररीत असलेल्या पुस्तकांना तर आम्ही ठेवतो जपून. असं होतं की एखादं पुस्तक एखाद्या स्टाफला जो नवीन असतो त्याला कळत नाही त्या पुस्तकाची काय किंमत आहे. दुर्मिळ म्हणजे अमूल्य आहे ते, जुनं आहे, फाटलं आहे म्हणून ते रद्द करायचं असं नाही करून चालत. आपल्याला ते नीट जपून ठेवायला लागतं. त्याच्यासाठी माझी एक नजर फिरतच असते, पण त्याला आम्ही एक वेगळं नाव दिलेलं आहे की ते जरी आम्ही वितरणातून काढलं किंवा रजिस्टरमध्ये त्याची नोंद जरी केली असली तरी खोका असा वेगळा केलेला आहे बॉक्स, त्याच्यावरती आम्ही पुनर्जन्म असं नाव दिलेलं आहे त्या पुस्तकांना. ते आम्ही परत नवीन व्यवस्थित त्याची बांधणी करून बाइंडिंग करून ठेवतो नीट व्यवस्थित, कारण ते हाताळता आलं पाहिजे. त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे, अमेरिकेला राहते, सरिता नेने म्हणून. तर तिच्या मामाचं एक पुस्तक आहे, जगाचा इतिहास, नातू आडनाव त्यांचं. तर ते पुस्तक आमच्याकडे होतं आणि ती तेव्हा फेसबुकवरून त्याबद्दल लिहित होती. सहज बघितलं तर आपल्या लायब्ररीत होतं म्हणून मी ते बघितलं. तर त्याच्या 2 कॉपीज होत्या, त्यातलं एक पुस्तक हरवलेलं होतं. अच्छा. त्यावेळेला त्या पुस्तकाची किंमत होती 10 रुपये. ज्या सभासदांनी ते नेलं होतं पुस्तक त्यांनी ते सांगितले की माझ्याकडून ते हरवले. आमच्या स्टाफने विचारले की त्याची ती किंमत 10 रुपये आणि आता तर ते मिळणार नाही, अशा वेळेला काय करू? म्हटलं मग अशा वेळेला आपला नियम आहे त्याप्रमाणे 500 रुपये त्या पुस्तकाचे घ्यायचे. त्यांनी ते न बोलता भरले. अशा वेळेला काय केलं, दुसरी प्रत होती, त्या पुस्तकाची प्रत मी जपून ठेवली, त्याला संदर्भ ग्रंथ म्हणून केलं. त्याच्या 2 कॉपीज मी झेरॉक्स काढून घेतल्या की ह्याच्या पुढे जर सभासदांना लागलं तर त्याची ओरिजिनल म्हणजे जी मूळ प्रत आहे ती हाताळायला द्यायची नाही. जोपर्यंत आपल्याकडे त्याचं डिजिटायझेशन होत नाही तोपर्यंत ते पुस्तक तसंच जपून ठेवायचं. आणि ते करण्याकरता किंवा ते जवळजवळ 650 पानाचं पुस्तक आहे जाडं, आणि त्याचं झेरॉक्स करणं, त्याची बांधणी हे खूप व्यवस्थित करायला लागणार होतं. ते मी एकदा व्यवस्थित करून घेतले. अशी बरीच पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर एक वाचक होते आणि त्यांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी मी गावाला माझ्या आजीकडून हे शिकलो होतो. ती उन्हात वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बाटल्या ठेवायची आणि सूर्याची किरणं त्याच्यावरती पडतील असं ती बघायची, आणि त्याची ती एक औषधाचीच पद्धत आहे. ती अमुक एक रंगाच्या बाटलीतलं पाणी अमक्या रोगासाठी असे ती पद्धत होती आजीची. आणि त्याच्यावरती तिच्याकडे एक पुस्तक होतं. ते पुस्तक तुमच्याकडे आहे का? आता कसं नशीब असतं कुठल्याही एखाद्या पुस्तकाचं की माझ्याकडे ते होतं पुस्तक. सूर्याक्षर पद्धती किंवा असं काहीतरी नाव आहे, आता मला एक्झॅक्ट लक्षात नाहीये, पण ते पुस्तक माझ्याकडे होतं. ते काढलं, त्याच्यावरती स्टॅम्प होता इंदोरचा. आमच्याकडे एक जण इंदोरहून पार्ल्यात स्थायिक झालेले एक सभासद आहेत, त्यांनी तिकडून ते सगळं बंद करून आणताना इकडे काही पुस्तकं आणली, त्याच्यात ते पुस्तक होतं आणि त्यांनी ते मला भेट दिलं आमच्या लायब्ररीला आणि ते आम्ही नोंदून रेफरन्स सेक्शन मध्ये ठेवलेले होतो. पण त्यांचा आमच्याकडे वाचक आले होते, त्यांना त्याचा एवढा फायदा झाला. ते काय म्हणाले मला की काही वर्षांपूर्वी जेव्हा आजी गेल्यानंतर माझ्या भावाला गावाला राहणाऱ्या सांगितलं की मला हे पुस्तक हवंय, देईन म्हणाला, पण त्याच्याकडून ते हरवलं गेलं. आणि त्याच्यानंतर मी खूप शोधात होतो, हे पुस्तक मला मिळालं नाही, ते आज तुमच्याकडे मला पार्ल्यातच मिळालं. वा. एखाद्याला आपण हवी असलेली गोष्ट दिली आणि पुस्तकासारखी गोष्ट दिली, ह्याचं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद होतो. अगदी खरंय. अर्थात ही जी तुम्ही पुस्तकं सांगताय ही तशी दुर्मिळ आपण म्हणू, पण ती अगदीच सर्वसाधारण सगळ्या वाचकांना काही उपयुक्त होती अशातला भाग नाही. पण अशा वेळेला तुमच्यासाठी तो एक वाचक सुद्धा महत्वाचा आहे हे तुमच्या बोलण्यातनं लक्षात येते. अनेक साहित्यिक, अनेक कलाकार मंडळी सुद्धा ह्या विलेपार्ल्याच्या या संस्थेशी जोडलेले आहेत, टिळक मंदिराशी, आणि त्यामुळे ग्रंथालयात सुद्धा येत असतील. अशा थोरा मोठ्यांच्या भेटीही होत असतील. त्यांना घेऊन काही विशेष कार्यक्रम आपल्याकडे होतात का? किशोर कदम आमच्याकडे नेहमी संदर्भ ग्रंथ बघण्यासाठी येत असतात. चिन्मयी सुमित येत असते. तर त्यांना दोघांना घेऊनच आम्ही नाधो महानोर गेल्यानंतर त्यांच्या कवितांवरती एक कार्यक्रम केला होता. खूप सुंदर सादर केला होता त्यांनी तो कार्यक्रम. नंतर समीरा गुजर येते, तिलाही काही पुस्तकं हवी असतात. बरोबर. तुमच्या उपक्रमांमध्ये मगाशी मी तुमचा परिचय करून देताना असं म्हटलं की ग्रंथालयात असणाऱ्या पुस्तकांवर जी शेरेबाजी असते तर त्याचं एक अनोखं प्रदर्शन भरवलं होतं. हो. हे नेमकं काय आहे, आमच्याकडे ओपन ऍक्सेस असल्यामुळे आम्हाला सतत पुस्तकं रॅकवर लावायला लागतात. आणि लावताना सहज एकदा असं लक्षात आलं की कादंबरी विभागामध्ये एक कादंबरी होती, त्याच्यावरती एक शेरा होता लिहिलेला
डॉक्टर होते लेखक. आणि या लेखकाचे पुस्तक ऑपरेशनच्या वेळी भूल न देता हे पुस्तक वाचायला द्यावे, पेशंट ताबडतोब बेशुद्ध पडेल. अरे बापरे. भूल द्यायची गरज नाही असं लिहिलेलं होतं. ते मी पुस्तक बाजूला ठेवलं की जरा ठीक आहे आपण डागडुजी करू आणि हे करू. मग म्हटलं, मग लक्षात आलं अशी 4-5 पुस्तकं वेगवेगळ्या शेऱ्यांची मिळाली. एक शेरा तर असा होता की कथासंग्रह होता. यातल्या कथा जर एखाद्या वाचकाला कळले तर लेखकाकडून 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल असाही शेरा होता त्या पुस्तकावरती. त्याच्यानंतर अशी 10-15 मिळाल्यानंतर सहज माझ्या लक्षात आलं की काय करूया. म्हटलं जरा बाजूलाच ठेवूया आपण. गमतीशीर अगदी अगदी. लायब्ररीतल्या सगळ्या स्टाफला तो एक चाळा लागून गेला की आपण पुस्तकं लावताना पहिल्या पानावर बघायचं, शेवटच्या पानावर बघायचं. लहान मुलांच्या सेक्शन मध्ये तर आणखीनच गंमत होती. अशा टाईपचे सुद्धा काही शेरे असायचे त्याच्यात. अशी 25-30 पुस्तकं जमल्यानंतर मग म्हटलं जाऊ दे आपण ह्याचं प्रदर्शनच मांडूया. म्हणून आम्ही आमच्या कार्यालयानं सांगितलं की माझ्या असं ना डोक्यात आलंय की आपण अशा पुस्तकांचं प्रदर्शन मांडूया का. त्यांना ती कल्पना आवडली, खूप आवडली. म्हणजे ताबडतोब काय करायला लागेल त्याच्यासाठी. म्हटलं काही नाही, आपण 2 टेबल मांडू, त्याच्यावरती शेरेबाजी, अनोखे शेरेबाजींचं प्रदर्शन असा एक मोठा फलक करू आणि लावून टाकू. अशोक पानवलकर संपादक होते, त्यांना ही कल्पना आवडली. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आणलं की पुस्तकांच्या शेरेबाजीवरती अनोखं प्रदर्शन. आणि ते लोकांनाही, सभासदांना आणि वाचकांना एवढं आवडलं. आणि नुसतंच शेरेबाजी लिहिलेली होती असं नाही, म्हणजे प्रत्येक जण एक एक पुस्तक हातात घेऊन बघत होतं. तसंच एक अमिताभ बच्चनवरचं पुस्तक होतं, त्याच्यात त्यांचे सुंदर फोटो होते. त्यावेळेला ना आपली वृत्ती चांगली असली की समोरचा आपण चांगलाच असतो असं आपण गृहीत धरतो. ते चुकीचं आहे. तर सभासदांना कोणाला वाचायला दिलं होतं आणि कसं होतं त्यावेळेला संगणक नसल्यामुळे ना आम्हाला कुणी शेवटचं पुस्तक नेलं हे कळायचं नाही. त्याही पुस्तकांचं आम्ही प्रदर्शन भरवलं. ते पण सांगते की त्यातली चित्र कापून घेतलेले, फोटो कापून घेतलेले होते आणि त्या पुस्तकाची अक्षरशः चाळण केलेली होती. बालवाचकात येणारे जे लहान मुलं असतात त्यांना काही प्रोजेक्ट दिले जातात. तर त्याला काही प्रोजेक्ट मध्ये फोटो असायचे, प्राण्यांची चित्र, त्यांचे पालक सुद्धा त्यातले कापून घ्यायचे फोटो. म्हणजे इतकं बेजबाबदारपणा होता हा. पण आपण त्याला आम्ही हतबल होतो की काहीच करू शकायचो नाही. किंवा मासिकांमधून काही रेसिपीचे जी पानं असायची ती फाडून घेतलेली असायची. पण मग नंतर कसं झालं की हळूहळू ती एक दृष्टी तयार होत गेली की अमुक ते अमुक पानावरच ही रेसिपीची माहिती असते, तेवढी पानं आहेत की तेवढी चेक करायची. असं आम्ही करत गेलो आणि त्याला हळूहळू आळा बसला. आणि नंतर तर काय संगणक आल्यानंतर आम्हाला शेवटचं पुस्तक कुणी घेतलं हे कळायला लागलं. पण ह्या पुस्तकांच्या शेरेबाजींचं प्रदर्शन मात्र इतकं वेगळं ठरलं. बऱ्याच दिवसात एखादं पुस्तक वाचलं गेलं नाहीये किंवा एखादा लेखक वाचला जात नाहीये तर त्याच्या साहित्याचं सुद्धा प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न, म्हणजे की वाचक आणि साहित्यिक यांना जोडण्याचं किंवा वाचक आणि पुस्तकं यांना जोडणारा असा हा उपक्रम म्हणता येईल. आणि तुम्ही स्वतः उत्तम लिहिता, म्हणजे या पुस्तकातल्या गमती जमती, विशेषतः जुनी अगदी 1965-1970 सालातली वगैरे अशी काही पुस्तकं तुम्ही त्याच्याविषयी समाज माध्यमामध्ये लिहित असता आणि फार मजा येते. ती चित्र पण त्याच्याबरोबर असतात आणि त्याच्यावर तुमचं भाष्य. तर हे सुद्धा मला वाटतं ह्या पुस्तकांच्यामुळे स्फुरलं असेल नाही का. काय झालं, कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये आमचं ग्रंथालय सभासदांसाठी जरी बंद असलं तरी आम्ही काम करत होतो. त्यावेळेला आम्ही पुस्तकांचं स्टॉक टेकिंग, आपण ग्रंथ तपासणी जी करतो ती त्यानिमित्ताने आम्हाला करता आली. त्यावेळेला जुनी पुस्तकं आमची वरती वेगळी ठेवलेली होती, ती काढली गेली आणि ती सहज त्याची माहिती पूर्ण भरता ते चाललं गेलं पुस्तक. तर त्याच्यातून इतक्या गमती जमतीशीर गोष्टी, त्याच्यात जाहिराती असायच्या की काही गोष्टी तर आम्ही ऐकल्या पण नव्हत्या. माझ्या जन्माच्या अगोदरची पुस्तकं पण होती त्याच्यात. त्याच्यामुळे ती बघताना तर मला अशी वडीलधारी माणसं जवळ असल्यासारखं वाटायचं. किंवा आपल्या जुन्या घरातल्या माळ्यावरती, गावच्या घरातल्या माळ्यावरती असा एक वेगळा पुस्तकांचा वास भरून राहिलेला असतो, तसा तो मी त्यावेळेला अनुभवला. आणि त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती मला मिळाल्या. कुठे पावडर असू दे, गंगावन, क्रीम, बंदुकीची पण जाहिरात आहे त्याच्यात. आणि त्याच्यातले पत्ते पण कराची, असं म्हणजे फाळणी पूर्व काळातल्या जाहिराती होत्या. नंतर तार खातं बंद झालं, त्याच्यात तारेचा नंबर होता त्याच्यात. एवढी गंमत वाटली ना बघताना. आणि त्याच्यात कसा
कसा वेळ जायचा हे समजायचं नाही. कामाबरोबर हे काम आम्हाला मजा देऊन गेलं, थोडक्यात सांगायचं तर. तशा जाहिराती, पुस्तकांची शीर्षकं ही सुद्धा फार आकर्षक म्हणा किंवा अगदी सहज असायची असं म्हणता येईल. हो. आजकाल वाचनासाठीची माध्यमं बदललेत. मुलं विशेषतः आता कम्प्युटरवर किंवा त्याहीपेक्षा मोबाईलवर काही प्रमाणात वाचतात. तर तुमचा अनुभव काय आहे की आत्ताची तरुण पिढी वाचनालयामध्ये येते का? महिलांचं प्रमाण किती आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचं किती आहे? ज्येष्ठ नागरिकांचं जास्त आहे, कारण त्यांना कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती वाचणं त्रासाचं आहे डोळ्यासाठी. स्त्रियांचं प्रमाण, महिलांचं प्रमाण आहे बऱ्यापैकी. आपल्याकडे पार्ल्यात तर तरुण पिढीही आपल्याकडे येणारी आहे. फक्त एकच आहे, जसं नाडी परीक्षा, त्या मुलांना सतत विचारत राहायचं की तुम्हाला कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतील, हे सतत त्यांना पकडून पकडून विचारायचं की काय ग, नवीन कुठलं तुला लक्षात आहे का, कळलंय का, लगेच मला लिस्ट दे. आम्ही पुस्तकं ती मागवतो, कारण आमच्यासाठी एक एक सभासद महत्वाचं आहे. आणि विशेषतः करोना नंतर तर सभासद त्या मानाने कमी झाले. येणं कमी झालं, ते ज्येष्ठांचं कमी झालं, पण हळूहळू आता पुन्हा सभासद वाढतायत. लहान मुलांची संख्या वाचकांची पण वाढतीये. अरे वा. आणि तरुण पिढी पण वाचतीये. आणि मी तर एखाद दोघींना विचारलं सुद्धा, मुलांना पण विचारलं की तुम्हाला नाही का त्याच्यावरती कॉम्प्युटरवरती वाचायला? नाही मॅडम, हे हातात घेऊन वाचणं आहे ना, हे जास्त चांगलं वाटतंय आम्हाला. पुस्तकाचा स्पर्श हवाय. हे खूप आश्वासक आहे तुम्ही सांगताय. आता तर तुमच्या ग्रंथालयाचं सुद्धा संगणकावरती काम आता वाढलेलं आहे. तुम्ही ज्या काळात सुरुवात केली, तर तुम्ही नंतर लायब्ररी सायन्सचं काही शिक्षण घेतलं किंवा स्वतः या सगळ्याशी कशा अपडेटेड झाल्यात त्याविषयीचा? हो, मी जेव्हा लागले तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं, पण नंतर हळूहळू आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांकडून मला कळत गेलं की ह्याचा पण एक शास्त्रशुद्ध अभ्यास करता येतो, ह्याचा एक कोर्स आहे. मग त्यावेळेला मला जो जमला तो कोर्स होता, डिप्लोमा कोर्स होता, ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा कोर्स होता, पूर्ण केला. त्याच्यामुळे कामात शास्त्रशुद्धपणा आला की अमुक एखाद्या पुस्तकाचं आपल्याला काय बघायचंय, सुरुवात कशी बघायची. आम्हाला तिकडे एक सर होते, ते सांगायचे की तुम्ही पुस्तक हातात आलं तर काय बघता. तर त्यावेळेला अर्थातच लेखक बघायचो. तर तसं नाही, प्रकाशक कोण आहे, त्याची किंमत किती आहे, मग पृष्ठ, मग ते अर्पण कोणाला केलंय, त्याच्यानंतर प्रस्तावना कोणाची आहे, हे हळूहळू आम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवल्यामुळे आम्हाला हे कळत, दृष्टी आली. ती दृष्टी आली. आणि आता संगणकावरती बऱ्याचशा नोंदी आहेत पुस्तकांच्या. सगळ्याच नोंदी संगणकावर होतात. अच्छा. एक अतिशय समृद्ध असं पुस्तकांनी भरलेलं असं दालन हे आपल्या या ग्रंथालयामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम करताय. तर ह्या पुस्तकांचा स्पर्श आणि एकूणच पुस्तकाच्या जगामध्ये सतत वावरताना तुम्हाला स्वतःला मिळणारा आनंद हा किती मोठा आहे? आमचं सार्वजनिक ग्रंथालय असल्यामुळे माझ्याकडे सगळ्या विषयांवरची पुस्तके येत असतात. त्याच्यामुळे मी स्वतःला त्या विषयांमध्ये प्रचंड समृद्ध असल्यासारखं वाटतं मला. मी त्या समुद्रात अक्षरशः डुंबत असते. आणि इतक्या वेगळ्या, म्हणजे शेतीपासून ते अगदी इकॉनॉमिक्स असेल, बजेटवरचं असेल, शेअर्सवरचं असेल, हे सगळे विषय माझ्यासाठी तसे त्यावेळेला नवीन होते, लांबचे होते, फारसे आवडीचेही नव्हते. पण हळूहळू त्यातल्याही गोष्टी मला कळत गेल्या. नंतर सगळ्याच वेगवेगळ्या विषयांवरची इतकी पुस्तकं आमच्याकडे ग्रंथालयात आहेत की आज मी असं अभिमानाने म्हणू शकेन की हे अमुक शेतीवरचं, बागकामावरचं हो आहे, आमच्याकडे आहे. एखाद दोन पुस्तकं तरी आहेतच आहेत की ज्याची सुरुवात आपण करू शकतो. बरोबर. आणि त्यामुळे ग्रंथालयासाठी पुस्तक निवड ही करणं हे सुद्धा फार महत्वाचं असतं. नवीन खरेदी, नवीन काही भेटी सुद्धा तुम्हाला मिळत असतील, पुस्तकं प्रकाशकांकडून येत असतील. तर या सगळ्यांची नोंद घेणं आणि हे सगळं आपल्या ग्रंथालयाला अधिकाधिक श्रीमंत करणार आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकूण पुस्तकांचा सहवास, पुस्तकाच्या पानांना असणारा वास, नव्या कोऱ्या आणि जुन्या पुस्तकांना, तर तिथला तुमचा अनुभव कसा आहे? जनरली सगळ्या लोकांना नवीन पुस्तकाचा वास घ्यायला आवडतो. आणि डोळे मिटून त्याचा वास घेतला तर असं वाटतं की अरे आपण शाळेतलं पुस्तक उघडून आता वाचणार आहोत. पण माझं थोडंसं वेगळं आहे. मला जुन्या पुस्तकांचा वास खूप आवडतो. मी जुन्या पुस्तकांमध्ये खूप रमते. त्याच्यात जी काही माहिती असते किंवा त्याची जी भाषा असते ती खूप मला आवडणारी असते. मला आवडते ती, म्हणून माझं जास्त लक्ष जुन्या पुस्तकांवरती असतं. त्याच्यामुळे आमच्याकडे ग्रंथालयात जी
जुनी पुस्तकं भेट म्हणून येतात. तर त्या पुस्तकांवरती माझी पहिल्यांदा नजर पडते आणि ती मी पहिली वेगळी काढते. त्याच्यातल्या जाहिराती तर मी बघतेच, पण त्याच्यातल्या अर्पण पत्रिका खूप वेगळ्या असतात. म्हणजे त्या काळी साधारण 80-90 वर्षापूर्वीचा काळ असेल, तर त्यावेळेला कोणी पुनर्विवाह केला असेल तर त्या पुनर्विवाह केलेल्या दाम्पत्याला ते पुस्तक अर्पण केलेलं होतं. बरं. आणि ती एक वेगळीच अर्पण पत्रिका होती. आणि ह्या सगळ्या अर्पण पत्रिकांमध्ये मी जेव्हा बघते तेव्हा असा एक विषय सुचून गेला. आणि आमच्याकडे एक अनिल हर्डीकर म्हणून जे कार्यक्रम सादर करतात, त्यांनाच तो विषय सुचला की मी एखाद्या अर्पण पत्रिकांवरती एखादा कार्यक्रम करू शकेन असं मला वाटते. त्यांनी शोधल्या, मला जशा जशा सापडल्या तशा मी त्यांना देत गेले. अशीच अर्पण पत्रिका शोधून त्याचा त्यांनी एक सुंदर कार्यक्रम तयार केलेला आहे. आणि ह्या अर्पण पत्रिका जुन्या पुस्तकांमधल्या वाचायला मला खूप आवडतात. आणि त्याच्यानंतर प्रस्तावना पुस्तकांची मलपृष्ठ जी असतात ती शेवटचं. आता काही जुन्या पुस्तकांना असतातच असं नाही, पण तरी सुद्धा त्या पुस्तकांमधून समजून जातं की काय लेखकाला किंवा ज्यांनी लिहिलंय त्याच्याबद्दल जो तिसरा माणूस लिहितो ते कशा पद्धतीने लिहितो, त्याची ती भाषा, एखादी ज्येष्ठ व्यक्ती समजावून सांगत असते ना, त्यासारखीच ती वाटते. एकूण या गप्पांमधून लक्षात येते की तुम्हाला स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे इतर आपल्या वाचकांना सुद्धा जे जे पुस्तक किंवा जो ग्रंथ काही हवाय तो शोधून देणं हे तुमच्यासाठी खूप आनंदाचं असतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत असता त्या प्रयत्नांचं या ग्रंथमित्र पुरस्काराच्या निमित्ताने कौतुक झालं असं म्हणता येईल. मंजिरी जोशी वैद्य, आपण इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.